डिसेंबर महिना खूप आठवणी जोळीत घालतो. वर्ष अनेक शिकवणी शिकवून जात असतं. सगळं कसं शांत भासत असतं. काही बदलता येत नाही, मात्र येणाऱ्या नव्या वर्षासाठी अनेक गोष्टी करण्याची गाठ मनाशी बांधलेली असते आपण. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. वर्ष संपत आलं की खूप मिक्स भावना असतात ना आपल्या. बऱ्याच गोष्टी करायच्या असतात, पण आपण करू शकलेलो नसतो. मात्र अनपेक्षित अशा खूप गोष्टी घडलेल्या असतात. त्यातल्या काही चांगल्या असतात आणि काही आपल्याला न आवडणाऱ्या, दुखावणाऱ्या, वाईट देखील असतात. पण असो, हे सगळं स्वीकारून आपण आता नवीन वर्षामध्ये प्रवेश करणार असतो. जात्या वर्षाबद्दल प्रचंड कृतज्ञता मनात असते आणि नवीन वर्षासाठी पुन्हा नव्याने काही स्वप्न आपण बघायला सुरुवात करतो. माझं विचाराल तर मला लहानपणी इतकी नवीन वर्षाची ओढ आता नसते. फक्त मनाशी इतकंच ठरवलं जातं, की येणाऱ्या वर्षामध्ये ज्या गोष्टी करायच्या आहेत, ज्या गोष्टी होणार आहेत, त्यामध्ये फक्त सातत्य ठेवता यायला पाहिजे. आणि जुनं वर्ष जे काही शिकवून गेलंय, त्या सर्व शिकवणी प्रत्यक्षात उतरवण्याची गरज आहे आणि ती उतरवता आली पाहिजेत. झालेल्या चुका पुन्हा करायच्या नाहीयेत. चुकलेले निर्णय योग्य करायचे आहेत. नको त्या गोष्टींमुळे स्वतःला हर्ट करून घेतलं होतं आणि मग आता पुन्हा स्वतःला त्या झोनमध्ये नाही टाकायचंय. स्वतःवर खूप प्रेम करायचं, स्वतःला खूप वेळ द्यायचा म्हणजे हेच असतं ना, की आपण स्वतःवरती इतरांच्या चुकीच्या वागण्याचा परिणाम करून द्यायचा नाही. यामध्ये यश येणं खूप कठीण आहे. कारण आपण खूप पटकन हर्ट होतो. आपण खूप पटकन स्वतःला त्रास करून घेतो आणि त्यात दिवस कसे निघून जातात कळतच नाही. पण नाही, आता स्वतःच्या भावनांवरती इतका ताबा मिळवायचा आहे, की दुसऱ्या कुणी त्याला दुखावता कामा नये. सर्व कसं छान रिसेट करायची वेळ असते डिसेंबर महिना म्हणजे. माझ्यासाठी तरी. नवीन-नवीन गोष्टी करणं, नवीन-नवीन छान-छान घरामध्ये बदल करणं, हे मला नेहमीच आवडतं. पण मग नवीन वर्षाच्या दरम्यान जरा जास्तच करावंसं वाटतं. कारण हे घरातले जे बदल आहेत ना, ते घरामध्ये मला राहण्यासाठी प्रोत्साहन देतात. जेव्हा आपण जास्त वेळ घरामध्ये असतो, त्यावेळेला आपले व्हायब्रेशन्स घरामध्ये जास्त काम करतात आणि म्हणून सतत घरामध्ये नवनवीन बदल करणं, स्वतःला आणि घरातल्या व्हायब्रेशन्सना सुद्धा फ्रेश ठेवणं, ही जबाबदारी आपली असते. घर ही अशी गोष्ट आहे जिथून मी काम करते. त्यामुळे तिथे सतत फ्रेशनेस असणं, वेगळेपणा असणं गरजेचं आहे. आणि म्हणून मग काही ना काहीतरी निमित्त साधून घरामध्ये हे असे बदल करायला मला फार आवडतं. यंदाच्या वर्षामध्ये काही पुस्तकं वाचली गेली नव्हती. पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये जी पुस्तकं वाचायची आहेत, ती थोडीशी वरती काढून ठेवली आणि जी पुस्तकं वाचून झाली आहेत, ती जरा मागे ढकलली. अर्थात वाचून झालेली पुस्तकं सुद्धा मी मध्ये-मध्ये चाळतेच. पण येणाऱ्या नव्या वर्षासाठीची यादी माझ्यासमोर मी तयार ठेवली आहे बरं का. गोष्टी आपल्या समोर असल्या की कसं, त्या आपल्याला बळ देतात. त्या आपल्याला स्वतःकडे आकर्षित करतात. आणि म्हणून छान-छानच गोष्टी स्वतःच्या नजरेसमोर ठेवायच्या. म्हणजे आपल्या हातून कृतीसुद्धा तशीच घडते. यावर्षी माझं सातत्य बऱ्याच ठिकाणी कमी पडलंय. मी स्वतःला खूप हर्ट देखील केलंय. पण आता नाही. येणाऱ्या वर्षामध्ये स्वतःच्या भावना नियंत्रित ठेवणं हे एकमेव मोठं ध्येय आहे माझं. आणि त्याचबरोबर कामांमधलं सातत्य. बऱ्याचदा नको असणाऱ्या घटना घडल्या की मग कामांमध्ये सातत्य राहत नाही. नकोसं वाटतं. रोजचं छान वाटणारं जगणं देखील कधी-कधी नकोसं वाटू शकतं, मान्य आहे. पण मग म्हणूनच अनेक उपाय त्यावरती करत असते, शोधत असते, शिकत असते, धडपडत असते. आणि तुम्ही प्रत्येकाने हे करावं म्हणून हे सगळं तुमच्यापर्यंत घेऊन येते. सतत इतरांना सकारात्मकता देणारी व्यक्ती किंवा समुपदेशक वगैरे आपण म्हणतो. मग यांना म्हणजेच आम्हाला कधी नकारात्मकता येत नसेल का? येते ना. बऱ्याचदा येते. एक टॅग जेव्हा आपल्याला लागतो ना,
त्यावेळेला आपल्या भावना व्यक्त करणं आणखी कठीण वाटू लागतं. समोरचा व्यक्ती काय म्हणेल? ही इतकी सकारात्मक आहे, पण ही अशी का करतीये? अशी का बोलतीये? पण कधी-कधी आपल्याला देखील उगाचच नैराश्य येणं साहजिक आहे आणि त्यातून बाहेर पडता येतं. अगदी क्षणात बाहेर पडता येतं. कधी-कधी वेळ लागतो, पण कधी-कधी पटकन बाहेरही पडता येतं. हे आता मला समजलंय. त्यामुळे आता नैराश्याची भीती वाटत नाही. कारण जीवन म्हटल्यावर बऱ्याच गोष्टी होत राहणार. बरेच त्रास होत राहणार. बऱ्याचदा काय होतं, की आपण सगळीकडे सकारात्मकता पसरवत असतो, पण आपल्या आजूबाजूचं वातावरण कदाचित आपल्याला सकारात्मकता देण्याजोगं नसतं. पण मग तिथे टिकून राहण्यासाठी म्हणून तर आपण असे वेगवेगळे प्रकार करत असतो. आपण अशा वेगवेगळ्या गोष्टी हाताळत असतो आणि त्यातून मग आपण या अशा वातावरणामध्ये सर्व्हाईव्ह करून जातो. काही ठिकाणी आपल्याला जावं लागतं जिथे अजिबातच आपल्या मनासारख्या गोष्टी घडणार नाहीयेत. हे आपल्याला माहिती असतं. तिथे गेल्यावर आपल्याला त्रास होणार आहे, हेही आपल्याला माहिती असतं. पण काही वेळेला जावं लागतं, करावं लागतं आणि मग आपण असे विस्कळून पडतो. पण येस, पुन्हा परत तशी वेळ स्वतःवरती आणू द्यायची नाहीये, असं माझ्यासोबत तुम्हीही ठरवा. कारण आता आपल्याला इमोशनली स्ट्राँग व्हायचंय. 2025 हे वर्ष खूप पटकन गेलं. कळालंच नाही आणि प्रत्येकाला देखील असंच वाटत असणार आहे. या वर्षामध्ये खूप चांगल्या-चांगल्या गोष्टी देखील घडल्यात. त्याबद्दल नेहमीच कृतज्ञता आहे. रोज कृतज्ञतेचे भाव मनात असतातच. पण त्याचबरोबर खूप नकोशा गोष्टीसुद्धा घडल्या आणि तुमच्याही आयुष्यात घडल्या असतील. पण आपल्याला त्या आठवणींसोबत पुढे जायचंय. आपल्याला चांगल्याच आठवणी आपल्याजवळ ठेवायच्यात. असं आपण मान्य करूयात, असंच आपण ठरवूयात आणि तसंच करूयात. जे झालं ते झालं आणि जे झालं ते चांगलंच झालं, हे आपल्याला पुढे जाऊन कळणार आहे. त्यामुळे कधी-कधी काही न आवडणाऱ्या गोष्टी देखील घडणं, त्या घडू देणं गरजेचं आहे. स्वतःला काही गोष्टींपासून एका सुरक्षित अंतरावरती ठेवणं गरजेचं आहे, हे मला चांगलं कळालंय. यावर्षी काही गोष्टी अचीव्ह करण्यासाठी वेळ झाला. पण काही गोष्टी खूप पटकन आणि अनपेक्षित घडल्या. सगळ्या ज्या अचीव्हमेंट्स आहेत या वर्षीच्या, त्या खूप लाख मोलाच्या आहेत माझ्यासाठी. यावर्षी मी पोस्ट ग्रॅज्युएशनमधून माझा डिप्लोमा पूर्ण केला, काउन्सिलिंगमधून. टीव्ही स्क्रीनवरती मी आता तुम्हाला दिसणार आहे. आपल्या स्वीकार माइंड केअरची सुरुवात झाली. आम्ही नवा फ्लॅट घेतला. कलाभारती कलेक्शनची सुरुवात झाली आणि लवकरच आपल्या चॅनलवरती 50,000 सबस्क्रायबर्स पूर्ण होतायत. हे स्वप्न देखील याच वर्षी पूर्ण झालं तर मग मजा येईल. खूप गोष्टी मिळवल्यात ह्या वर्षामध्ये आणि नक्कीच तक्रारींपेक्षा कृतज्ञतेची यादी मोठी आहे. इथपर्यंत मी येऊ शकले याबद्दल मला स्वतःला शाबासकी द्यायची आहे. यावर्षी तुमच्या आयुष्यात अशा कोणत्या गोष्टी घडल्यात, की ज्यामुळे तुम्ही स्वतःला स्ट्राँग म्हणू शकता? ते मला कमेंट्समध्ये सांगा.